एक मोठा भूकंप झालाय आणि याचे केंद्रबिंदू आहेत एक तरुण प्रचंड लोकप्रिय नेते. त्यांच्या फक्त एका निर्णयाने संपूर्ण राजकीय समीकरणच जसं काही उलटंपालटं झालंय. चला तर आज याच मोठ्या राजकीय भूकंपाची सविस्तरपणे उकल करूया. या संपूर्ण घटनेच्या केंद्रस्थानी आहेत राघव चड्ढा, आम आदमी पार्टीचा एक असा प्रमुख आणि उगवता चेहरा ज्यांना खरं तर पक्षाचं भविष्यच मानलं जात होतं. साहजिकच त्यांच्या पक्षांतराच्या निर्णयाने अनेकांना जबरदस्त धक्का बसलाय. त्यांच्याच पक्षासाठी आणि समर्थकांसाठी हा एक मोठा विश्वासघात मानला जातोय. पण राजकारणात प्रत्येक गोष्टीला दुसरी बाजू असते नाही का? काही जण याला एक अत्यंत हुशारीने खेळलेली राजकीय खेळी, एक मास्टर स्ट्रोक म्हणत आहेत. आणि याचमुळे राजकारणात एक नवीन वादविवाद सुरू झालाय. तर मग या गुंतागुंतीच्या राजकीय घटनेचे वेगवेगळे पैलू समजून घेऊया. म्हणजे हा राजकीय भूकंप नेमका कसा घडला, यामागे कायदेशीर आधार काय होता, कोण काय म्हणतंय आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे याचे परिणाम काय असतील, या सगळ्यावर आपण नजर टाकणार आहोत. सुरुवात करूया त्या दिवसापासून, त्या एका घोषणेपासून ज्यामुळे संपूर्ण राजकीय वर्तुळात अक्षरशः खळबळ माजली. तारीख होती 24 एप्रिल 2026. राघव चड्ढा यांनी एक पत्रकार परिषद घेतली आणि भाजपमध्ये प्रवेश करत असल्याची घोषणा केली. पण सर्वात मोठी धक्कादायक बाब काय होती माहितीये का? ते एकटे नव्हते. त्यांच्यासोबत आम आदमी पार्टीच्या राज्यसभेतल्या 10 पैकी तब्बल 7 खासदारांनी पक्ष बदलला. अर्थातच सत्ताधारी भाजपने या सगळ्यांचं स्वागत केलं आणि यामुळे त्यांची ताकद आणखी वाढली. आणि या 7 खासदारांमध्ये फक्त राघव चड्ढाच नव्हते. संदीप पाठक, स्वाती मालीवाल आणि माजी क्रिकेटपटू हरभजन सिंग यांच्यासारखी मोठी आणि ओळखीची नावेही होती. यावरूनच लक्षात येतं की हे पक्षांतर किती मोठं आणि सुनियोजित होतं. पण थांबा, इथे एक मोठा प्रश्न उभा राहतो. म्हणजे इतक्या मोठ्या संख्येने खासदार पक्ष बदलतात आणि तरीही ते कायदेशीर कसं काय ठरू शकतं, हा प्रश्न पडणं साहजिक आहे. चला, यामागचं जे कायदेशीर गणित आहे ना, तेच समजून घेऊया. आपण तर नेहमी ऐकतो की निवडून आलेल्या प्रतिनिधींना असं सहज पक्षांतर करता येत नाही, त्यांच्यावर कारवाई होते. मग हे सगळं नेमकं कसं काय घडलं? यामागे कोणता कायदेशीर आधार आहे? तर आपल्या भारतीय संविधानात एक 10वी अनुसूची आहे, ज्याला आपण सोप्या भाषेत पक्षांतर बंदी कायदा म्हणतो. हा कायदा मुळात बनवलाच यासाठी गेला आहे की वैयक्तिक फायद्यासाठी खासदारांनी इकडून तिकडे उड्या मारू नयेत. तर गंमत इथेच आहे. या कायद्यातच एक मोठी पळवाट आहे. कायदा काय म्हणतो की जर एखाद्या पक्षाचे 2/3 सदस्य म्हणजे 2/3 मेजॉरिटी एकत्र येऊन दुसऱ्या पक्षात गेले तर त्याला पक्षांतर नाही तर विलिनीकरण किंवा मर्जर मानलं जातं आणि अशा वेळी त्यांचं सदस्यत्व रद्द होत नाही. आता आपच्या बाबतीत नेमकं हेच घडलं. त्यांच्या 10 पैकी 7 खासदारांनी म्हणजेच 2/3 पेक्षा जास्त लोकांनी हा निर्णय घेतला आणि त्यामुळेच कायदेशीरदृष्ट्या त्यांचं पक्षांतर वैध ठरलं. बरं, ही तर झाली कायदेशीर बाजू. पण या मोठ्या राजकीय घडामोडीमागे 2 पूर्णपणे भिन्न कारणं सांगितली जात आहेत. एकीकडे तत्वांचा मुद्दा आहे, तर दुसरीकडे थेट सत्तेच्या राजकारणाचा आरोप. राघव चड्ढा यांनी स्वतःची बाजू मांडताना म्हटलंय की हा निर्णय त्यांनी तत्वांसाठी घेतला आहे. त्यांचं म्हणणं आहे की मी चुकीच्या पक्षात असलेला एक योग्य माणूस होतो. 15 वर्षे रक्त आणि घाम गाळल्यानंतर आज हा पक्ष भ्रष्ट लोकांच्या हातात गेला आहे. तर दुसरीकडे आम आदमी पार्टीच्या नेतृत्वाने याला सरळ ऑपरेशन लोटस म्हटलं आहे. त्यांनी आरोप केलाय की हा पंजाबच्या जनतेशी केलेला विश्वासघात आहे. भाजपने तपास यंत्रणा आणि पैशांचा वापर करून आमचा पक्ष फोडला आहे. म्हणजे बघा, इथे दोन्ही बाजूंचे युक्तिवाद किती टोकाचे आहेत. एका बाजूला चड्ढा आणि त्यांच्या गटाने पक्षातील भ्रष्टाचार, अंतर्गत कलह आणि नेत्यांचा अपमान यांसारखी कारणं दिली आहेत. तर दुसऱ्या बाजूला आपने भाजपवर तपास यंत्रणा आणि पैशाच्या जोरावर पक्ष फोडल्याचा थेट आरोप केला आहे. पण या आरोप प्रत्यारोपांच्या पलीकडे जाऊन या सगळ्याचा तात्काळ परिणाम काय झाला, संसदेतील सत्तेचं समीकरण नेमकं कसं बदललं ते पाहूया. हे आकडेवारीचं सगळं काही सांगते. ह्या एका पक्षांतरामुळे आम आदमी पार्टीची राज्यसभेतील सदस्य संख्या 10 वरून थेट 3 वर आली आहे. हा खूप मोठा फटका आहे, ज्यामुळे त्यांची राष्ट्रीय पातळीवरील ताकद लक्षणीयरित्या कमी झाली आहे. आणि इथे अजून एक महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो. पक्ष सोडून गेलेले हे सर्व खासदार पंजाबचं प्रतिनिधित्व करत होते. मग याचा पंजाबच्या राज्य सरकारवर काय परिणाम होईल, हा एक चिंतेचा विषय बनला आहे. आता जरा राजकीय विश्लेषकांच्या मताकडे वळूया.
राघव चड्ढा यांच्या स्वतःच्या राजकीय भवितव्यासाठी हा निर्णय किती मोठा जुगार ठरू शकतो यावर त्यांचं काय म्हणणं आहे ते पाहूया. या विश्लेषणानुसार चड्ढा यांच्यासमोर 4 मोठी आव्हाने आहेत. पहिलं आणि सर्वात मोठं आव्हान म्हणजे विश्वासार्हतेचा संकट. मतदारांमध्ये गद्दार म्हणून प्रतिमा बनण्याचा धोका. दुसरं, आप आणि भाजपची विचारधारा पूर्णपणे भिन्न आहे, त्यात जुळवून घेणं. तिसरं म्हणजे आपमधील एक प्रमुख नेता हे स्थान सोडून भाजपच्या मोठ्या पक्षात फक्त एक चेहरा बनून राहणं. आणि चौथं म्हणजे पंजाबच्या त्या मतदारांच्या रोषाला सामोरं जाणं ज्यांनी त्यांना आपच्या तिकिटावर निवडून दिलं होतं. आणि आता येऊया शेवटच्या आणि कदाचित सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाकडे. या घटनेचा आपल्या लोकशाही मूल्यांवर आणि एकूणच राजकीय वारस्यावर काय परिणाम होईल? अनेक जाणकारांचं मत असं आहे की अशी घटना लोकशाहीला कमकुवत करते, कारण यामुळे सरकारला जाब विचारणारा एक महत्त्वाचा विरोधी आवाज क्षीण होतो आणि कोणत्याही मजबूत लोकशाहीसाठी एक सशक्त विरोधी पक्ष असणं अत्यंत गरजेचं आहे. आणि मग शेवटी एकच प्रश्न मनात घर करून राहतो की एका उगवत्या तरुण राजकीय ताऱ्याने लोकांच्या विश्वासाचा वारसा सोडून एका अनिश्चित भविष्याशी तर जुगार खेळला नाही ना? या प्रश्नाचं उत्तर अर्थातच फक्त येणारा काळच देऊ शकेल.